कोल्हापूरमध्ये बनावट विदेशी दारूचा 1.30 कोटींचा साठा जप्त, ट्रक चालक अटकेत। कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावट विदेशी दारूचा तब्बल 1,30,50,000 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत दारू वाहतूक करणारा ट्रक व चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। जप्त करण्यात आलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावट विदेशी दारूचा साठा आढळून आला। सदर दारू ही निवडणुकीच्या काळात बेकायदेशीररित्या वितरित करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून दारूचा साठा कुणाच्या सांगण्यावरून व कुठे नेण्यात येत होता याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे।